नमस्कार श्रोते हो. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आज तुम्ही ऐकणार आहात ज्योती पुजारी यांच्या शोध या कथासंग्रहातली कथा. पण तत्पूर्वी तुम्ही जर आत्ता चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. ऐकूयात ज्योती पुजारी लिखित न पुरे ही वासना. तू एकटी एवढ्या मोठ्या घरात कशी राहणार? आमच्या बरोबर चल. सदाशिव काकानं वसुधाला पुन्हा एकदा सुचवून पाहिलं. मी कुठेही जाणार नाही, मी इथेच राहणार. वसुधाचा ठाम निग्रही स्वर. मूर्ख मुलगी, केव्हाच तुला समजावण्याचा प्रयत्न करतोय आम्ही. शैला आत्या चिडून तिच्यावर ओरडली. वंस वंस तिला असं चिडून बोलू नका. घरात एका वर्षात 2 मृत्यू झालेत. बाईंना तर तसं भयानक मरण आलं. त्यात बळवंतानं असा घोळ घालून ठेवला. पोरगी भांभावली आहे. आपणच तिला समजून घ्यायला हवं. रमा काकू शैला त्याला म्हणाल्या. मी भांबावले वगैरे काहीही नाही आहे. माझा विचार पक्का आहे. बळवंत दादा आज ना उद्या परत येईल. तोपर्यंत मी हे घर सोडणार नाही. परत वसुधानं ठामपणे सांगितलं. बरं बाई, तुला हवंय तसं कर. अहो, मागच्या 2 खोल्या तेवढ्या एखाद्या ब्राह्मण कुटुंबाला भाड्यानं देऊन टाकू, म्हणजे वसूला सोबत होईल. वेळप्रसंगी जवळ राहणारी माणसंच कामी पडतात. आपण असणार तिकडे पुण्याला, वंस मुंबईला परतणार. एवढ्या मोठ्या घरात तरणी ताठी पोर एकटी ठेवायची म्हणजे आपल्या जीवाला घोरच का नाही? तरणी 35शी उलटली आहे माझी. नवऱ्यानं टाकली नसती ना तेव्हा ना 2 वाढल्या उढल्या पोरांची आई झाले असते मी. सप्तपदी चालताना जन्माची साथ देण्याचं वचन दिलं होतं त्यानं देवा ब्राह्मणासमक्ष. लग्नानंतर 6 महिन्यात घराबाहेर काढली त्यांनी मला. माझा अपराध काय? तर मांडीवर एवढासा तुळशीच्या पाना एवढा पांढरा डाग दिसला त्याला. लख्ख गोऱ्या त्वचेवरचा तो विद्रूप पांढरा डाग. त्यांनी सगळं भविष्य काळवंडून टाकलं माझं. आता तर काय, डोक्यावरच्या केसापासून पायापर्यंत पांढरी धप्प झाली आहे. कोणी भूत पिशाच्य सुद्धा माझ्याकडे डोळे वर करून बघणार नाही. वसुधा कडू जहर शब्दात आपल्या आयुष्याची चिरफाड करत राहिले. शैला आत्या, रमा काकू, काका तिचं बोलणं ऐकताना मनातनं हाबकलेले. अगं, असं बोलू नये पोरी. 15 दिवसापूर्वी या घरात अभद्र घडलंय आणि तू भूत पिशाच्याचं नाव का काढतीयस? काकूंना क्षणभरही तिथे बसवेना. ते जुनाट घर, काळोख उराशी कवटाळून बसलेलं माझघर, देवघरातल्या देव्हाऱ्यातले खंडीभर देव सगळे कळकटलेले, अवकाळा आलेले. घरावरचं आढं वाकलेलं. जुनाट काळ्या मायालींवर कुणीतरी खडून लिहिलेली सुभाषित. कधी काळी त्याही या घरात वावरल्या. लग्न होऊन त्या याच घरात आल्या, पण फार थोडे दिवस त्या या घरात राहिल्या. त्या थोड्या दिवसात ओठ मिटून डोळे आणि कान उघडे ठेवून या घरात वावरताना खूप काही पाहिलं. भाऊजींचा आक्रस्ताळेपणा, त्यांची अनावर वासना, वहिनींना वारंवार माडीवर बोलवून घेणारे घाऱ्या डोळ्यांचे उग्र चेहऱ्याचे धिप्पाड उंच मनोहर भाऊजी, त्यांची ती आरपार जाणारी नजर, खाली मान घालून वावरणाऱ्या कालिंदी वहिनी, ठेंगण्या क्रोश देखण्या पण गरीब गाईसारखे डोळे असणाऱ्या, सासूबाईंचा संतापी स्वभाव, अतिरेकी सोवळं. सासरे तिच्या लग्नाच्या आधीच गेले. त्यांच्याबद्दल मात्र घरात खूप चांगलं बोललं जायचं. सगळ्यांच्या अडीअडचणीला धावून जाणारे, देवधर्मी, शांत, उदार स्वभावाचे होते म्हणे ते. वेटाळातले लोक त्यांना तुकाराम बुवाच म्हणत. रमा काकू कालिंदी वहिनींपेक्षा वयानं 7-8 वर्षांनी तरी लहान होत्या. बाजूला देवघर, मागे स्वयंपाकघर, मागचं अंगण, अंगणातली आ वासून बसलेली अथांग पाण्यानं भरलेली विहीर, मागच्या अंगणातल्या बाळिंतिणीच्या विटाळ शिणीच्या 2 खोल्या,
अंगणाच्या शेवटी संडास, न्हाणीघर. घरावर माडी, माझघरातून माडीवर जाणारा जिना. वसुधा नव्यानं पाहत असल्यासारखी साऱ्या घरभर फिरली. जरा वेळ मागच्या अंगणात विहिरीशी उभी राहिली. शेजारच्या देशपांडे काकूंनी तिला तिन्ही सांजेला तशी विहिरीजवळ उभी राहिलेली पाहिली आणि त्यांच्या काळजात चर्र झालं. उतरती संध्याकाळ, हळूहळू पसरत जाणारा अंधार, विहिरीजवळ उभी असलेली तिची पांढऱ्या कपड्यातली पांढरी धोप आकृती, सगळ्या घरावर पसरलेलं एक अभद्र सावट. त्या पटकन आपल्या घरात गेल्या. वसुधा जरा वेळानं आत आली. एक एक करत तिने सगळ्या घरातले दिवे उजळले. माडीवरचे दिवे लावावेत का नाही विचार करत माडीवर जाणाऱ्या जिन्याशी जरा वेळ ती उभी राहिली. जाऊ दे, माडीवर नाही दिवा लावला तरी काही फरक पडत नाही. मनातल्या विचारासरशी जिन्याकडे पाठ फिरवून ती देवघरात आली. देवापुढच्या समई तेल घातलं, वात पुढे सारली. सकाळी काका, काकू, आत्या गावाला जाताना काकूनच देवापुढे लावलेली समई अजून मंद तेवतीये. आपलं चुकलं का? काका काकूंबरोबर आपण पुण्याला जायला पाहिजे होतं. काकांना किती राग आला, पण मला कोणीच कसं समजून घेत नाही. काका तरी कुठे स्वतंत्र आहेत. सगळा कारभार मुलाच्या सुनेच्या हातात सोपवून हे निर्धास्त बसलेले. त्यांची सून शोभना त्यांनाच विचारत नाही तर तिच्या लेखी मी दूरचीच ना. वसुधा झोपाळ्यावर बसली. पायानं जमिनीला रेटा देत झोपाळ्याला गती दिली. झोपाळ्याच्या कड्या कुरू कुरू वाजायला लागल्या. बळवंत दादा परत येईल, आणि तो आलाच नाही तर. त्याला घर सोडून जायची बुद्धी यापूर्वीही एकदा आली होती. बाबांचं आईशी वागणं, वेळी अवेळी तिला हात धरून ओढत माडीवर नेणं, शी, सगळं किळस आणणारं. घरात तरुण मुलं आहेत याचा विसर पडायचा त्यांना. बाबांनी फार छळलं आईला, त्यांच्यामुळेच आई लवकर गेली. दादाचं लग्न नाही झालं. बाबांचा विक्षिप्त स्वभाव या सगळ्याला कारणीभूत आहे. मुक्ती, यांच्या आत्म्याला मुक्ती मिळावी म्हणे. कशासाठी? पुन्हा जन्म घेऊन दुसऱ्याला छळण्यासाठी? पडू देत ती हाडं तशीच वळचणीला सडत. दाराआडून एखादा साप सळसळत समोर यावा आणि भयभीत व्हावं, तसा त्या अस्थींचा विचार मनात आला आणि वसुधाचा जीव भीतीनं गोळा झाला. एवढ्या मोठ्या घरात त्या अस्थींच्या सोबतीनं एकटं राहायचं या विचारानं तिच्या काळजात धडधडायला लागलं. काकू, काका, आत्या सगळे बरोबर चल म्हणत होते, त्यावेळी निर्धारानं नाही म्हणाले, आणि आता असा हातपाय गाळून कसं चालेल? नाही, असं भिवून चालणार नाही. मला खंबीर राहायला हवं. बळवंत दादा परत येईल, नक्की परत येईल. वसुधानं मन घट्ट करण्याचा प्रयत्न केला. वळचणीच्या टांगलेल्या अस्थींच्या पुरचुंडीकडे नजर वळू नये म्हणून मनाला आवर घालायला बघत तिने झोक्याचा वेग वाढवला. वेगाबरोबर झोपाळ्याच्या कड्यांची कुरकुरही वाढली. काकूंनी सकाळीच तिला संध्याकाळी पुरेल एवढा स्वयंपाक करून ठेवला होता. घासभर अन्न पोटात ढकलून स्वयंपाकघराचं दार पक्क बंद करून सगळ्या घरातले दिवे मालवून ती माझघरात आली. माझघरात मधोमध स्वतःची गादी घातली. आजूबाजूच्या घरातून येणारे बोलण्याचे, भांड्यांचे आवाज ऐकत जरा वेळ ओसरीच्या खांबाला टेकून बसून राहिली. हळूहळू रात्र चढत गेली. आजूबाजूच्या कानाकोपऱ्यात दडून बसलेला काळोख घरभर हात पसरायला लागला. वसुधाला बसल्या बसल्या झोप यायला लागली तशी ती उठून माझघरात आली. आत येताना ओसरीचं जाळीचं दार ओढून घट्ट बंद करायला ती विसरली नाही. ओसरीतला दिवा बंद केला, माझघराचं दार लावलं. दाराला आडणा लावून ती देवघरात आली. देवापुढे वाकून डोळे मिटून नमस्कार केला. देवारातल्या अंबाबाईचा फोटो, देवीचे टाक, स्फटिकाचं शिवलिंग, रेणुकेची मूर्ती, सगळ्यावर धुरकट थर पसरल्यासारखा तिला वाटला.
आपण कुठेतरी खोल खोल विवरात ओढले जातोय. समोरचा देव्हारा, देवाच्या मूर्ती, फोटो सगळं हवेत अधांतरीत तरंगत असल्याचा भास व्हायला लागला. तिने घाबरून पटकन डोळे उघडले. आकाश पाळण्यात बसल्यासारखं गरगरणारं डोकं हळूहळू स्थिर झालं. देवघरातला दिवा बंद करून ती माझघरात येऊन गादीवर पडली. छातीपर्यंत पांघरून ओढून घेत तिने डोळे मिटले. सोबत. माणसाला जगताना सोबत हवी असते, साथ देणारी, आपलं सुखदुःख वाटून घेणारी, अशी सोबत. अशी सोबत आयुष्यात कधी आपल्याला मिळालीच नाही. नवऱ्याचा चेहरा तिच्या डोळ्यांपुढे आला. त्यांना शेवटचं पाहूनही 15 वर्ष होऊन गेली. त्यांनी त्यांच्याकडनं सगळे धागे तोडून टाकले, तरी गळ्यातली काळी पोत तशीच ठेवावी लागली, ती आईमुळे. तीही काढून टाकायला निघाले होते तर आईनं अडवलं. आई म्हणाली, आज ना उद्या ते परत नेतील तुला. माणसाचे सगळे दिवस सारखे नसतात. दिवस बदलतात, तुझेही दिवस फिरतील. त्यांच्या नावाचं मंगळसूत्र असं काढून टाकू नको. तुला घ्यायला ते एक दिवस नक्की येतील. एक दिवस करता करता 15 वर्ष उलटली, पण त्याची पावलं या घराकडे वळलीच नाहीत. तरीही गळ्यातले काळे मणे आईच्या इच्छेखातर का होईना राहू दिले. आई गेल्यानंतर 4 मण्यांची ती मिराजदारी सरळ काढून फेकली. आई, बाईचं जगणं असं असतं का ग? आई, तुलाही हे घर नाही सावरता आलं. विचारात कधीतरी तिला झोप लागली. रात्री कधीतरी ओसरीतला झोपाळा झुलायला लागला. झोपाळ्याच्या कड्या कुरकुरण्याच्या त्या आवाजात जाग आली. टक्क डोळे उघडून तिने आजूबाजूला बघितलं. कड्यांचा कुरकुर आवाज येतोय. ती उठून बसली. अंथरुणावर बसल्या बसल्या तिने कानोसा घेतला. ओसरीत झोपाळ्यावर कोणीतरी आहे. एका तालात येणारा कड्यांचा आवाज ऐकू येतोय. ती उठून माझघराच्या मधल्या दाराशी आली. कोण असेल बाहेर? ओसरीचं जाळीचं दार मी झोपताना आठवणीनं बंद केलं होतं. मग काय करावं? एवढ्या रात्री आवाज तरी कोणाला द्यायचा? आवाज द्यायचा म्हणजे मागच्या अंगणात जावं लागणार. ओसरीत उघडणारं हे दार उघडलं आणि बाहेर झोपाळ्यावर जो कोणी असेल तो अंगावरच आला तर? वसुधाला काय करावं ते कळेना. मात्र ओसरीत नक्कीच कोणीतरी आहे. आता तर कोणीतरी बोलत असल्याचे, कुजबुजल्याचे आवाज येत आहेत. वसुधा दाराला पाठ लावून घट्ट मनानं बसून राहिली. ओसरीतला बोलण्याचा आवाज वाढला. कुणीतरी चक्क शिव्या घालतंय. गलिच्छ ओंगळ शिव्या. हा आवाज बाबांचा. नक्कीच बाबांचा आवाज. म्हणजे काका म्हणाले ते खरं असणार. बाहेरून आले की बाबा झोपाळ्यावर बसायचे. नेहमी ऑफिसमध्ये, बाजारात, दुकानात मित्रांशी बाचाबाची करूनच घरी आलेले असायचे. उर्मट संतापी स्वभाव उफाळून यायचा सदैव. तो राग घरी आल्यावर निघायचा. अशीच शिव्यांची लाखोली वाहिली जायची. ऐकवणार नाहीत अशा शिव्या. स्वतःच्या देहाची लाज वाटावी अशा शिव्या बापाच्या तोंडून ऐकताना तिचा जीव शरमेनं अर्धमेला व्हायचा. आजी जिवंत होती तेव्हा ती बाबांवर ओरडायची, गप्प बैस म्हणायची, पण बाबा तिला जुमानायचेच नाहीत. शिव्या ओकूनही मन शांत झालं नाही तर तरातरा घरात येऊन आई जिथे कुठे असेल, अगदी स्वयंपाकघरात असली तरी सगळ्यांदेखत हाताला धरून फरफटत माडीवर घेऊन जायचे. आई आपला चेहरा पदरानं झाकून घ्यायची. क्षणाक्षणाला ती या घरात मरतच राहिली. शेवटी सगळं असह्य झालं. तरुण पोरांदेखत अत्याचार सोसवेनासा झाला आणि ऐन तिन्ही सांजेला तिने स्वतःला जाळून घेतलं. ती गेली, सुटली. जन्मभर ती जळतच राहिली. आईच्या आठवणीत ती काही काळ ओसरीतले ते आवाज, झोपाळ्याची कुरकूर विसरली.
मी तुमचं अजिबात ऐकणार नाही हा. पोरगी घरात एकटी आहे. कोणीतरी जोरात किंचाळलं. आई? वसुधाच्या कानावर आईचा आवाज पडला आणि बेभान होऊन ती ओरडली, आई अगं तू कुठे आहेस? बाळा मी इथेच आहे. आईचा आवाज ऐकला आणि चटकन दाराचा आडना सरकवून तिने दार उघडलं. काळोखात हलणाऱ्या सावल्या, मंद गतीनं झुलणारा झोपाळा आणि बाबांचा खदखदून हसण्याचा आवाज. पुढे काय झालं तिला कळलंच नाही. तिच्या डोळ्यांपुढे अंधार पसरला. लाकडाच्या ओंडक्यासारखी ती खाली कोसळली. वसुधा, ए वसुधा, वसुधा ग. शेजारच्या 2-4 बायका ओसरीच्या जाळीच्या दाराशी गोळा झालेल्या. माझघराच्या दाराशी अस्ताव्यस्त पडलेल्या वसुधाला ते आवाज देत आहेत. वसुधा हळूहळू शुद्धीवर आली. आपण इथे दारात कसे येऊन पडलो तिला कळेना. झोपाळ्याकडे तिची नजर गेली आणि रात्रीचा सगळा प्रसंग तिच्या डोळ्यांपुढे उभा राहिला. आई बाबा इथे आले होते. ते कुठे गेले का कुठे गेलेच नाहीत. वसुधा उठ, दार उघड, कुलकर्णी म्हणाले. तिने दाराकडे बघितलं. हळूहळू उठून ती दाराच्या जवळ आली. दार उघडलं तसा 5-6 जणांचा घोळका एकदम तिच्या जवळ आला. वसुधा, वसुधा रात्री तुझ्या घरातनं तुझ्या किंचाळण्याचा, कोणाचा तरी जोरजोरात बोलण्याचा आवाज ऐकला ग. एवढ्या रात्री तुझ्याकडे येण्याची आमची कोणाचीच हिंमत झाली नाही, म्हणून उजाडता उजाडता आलो. काय झालं? रात्री कोणाशी बोलत होतीस तू आणि एकदम किंचाळलीस का? देशपांडे काकू तिच्याकडे रोखून पाहत विचारायला लागल्या. नाही, काही नाही, काही नाही. वसुधाला कोणाशी काहीही बोलण्याची इच्छा नव्हती. झाल्या प्रकारानं ती हाबकली होती. अगं नाही कसं म्हणते? आम्ही तुझ्या घरातनं आवाज ऐकले की. हे बघ, तुला सांगायचं नसेल तर सांगू नकोस, पण तू या घरात, तीही अशी अशुभ वास्तू. या घरातली सवाष्ण जळून मेली तर कर्ता पुरुष नवज्वराचं निमित्त होऊन गेला. तरणं ताठं पोरग सोडून गेलं. ही वास्तू बाधित आहे. माझं ऐक, तू तुझ्या काकांकडे जा. काकूंनी पोक्त सल्ला दिला. हो तसंच करते. त्या बायकांना वाटेला लावण्यासाठी वसुधा म्हणाली. वेटाळात सगळीकडे देसाईंचं घर झपाटलेलं असल्याची चर्चा सुरू झाली. वसुधा नाईलाज म्हणून त्या घरात राहत होती. रोज रात्री ओसरीतला झोपाळा कुरकुरायचा, बोलण्याचे आवाज यायचे. वसुधाचा जीव भीतीनं अर्धमेला व्हायचा. माझघराचं दार उघडून रात्री अशा वेळी ओसरीत जायचं नाही, तिने तिच्यापुरतं ठरवून टाकलं. पण मर्यादा जिवंत माणसाला असतात. मरणारा सगळ्या मर्यादांच्या पलीकडे गेलेला असतो. काकांनी खर्चासाठी दिलेले पैसे संपत आले. आता काहीतरी हातपाय हलवायलाच हवेत. कुठं काही काम मिळतं का ते बघावं म्हणून वसुधा घरातनं सकाळी सकाळीच बाहेर पडली. 4-2 शाळांमध्ये मास्तरणीच्या नोकरीची चौकशी करून गावात राहणाऱ्या दूरच्या नातेवाईकाकडे जाऊन एखादी छोटी मोठी नोकरी शोधण्याबद्दल सांगून ती घरी परतली तेव्हा टळटळीत दुपार झाली होती. कुलूप काढून ती आत आली, कपडे बदलले. घरात पाय ठेवल्यापासनं कोणीतरी सतत आपल्या हालचालींकडे नजर ठेवून असल्याचा तिला भास व्हायला लागला. तिकडे लक्ष न देता ती स्वयंपाकघरात आली. डब्यातले मुठभर तांदूळ डाळ घेऊन खिचडी शिजवली. जेवून ओसरीच्या दारात येऊन जरा वेळ बसली. स्वयंपाकघरात काहीतरी पडल्याचा आवाज आला तशी ती घाईघाईनं स्वयंपाकघरात गेली आणि समोरचं दृश्य बघून दारातच खेळून राहिली. चुलीपाशी आई पाय मुडपून बसली होती. चूल रसरसून पेटलेली, चुलीवर काहीतरी उकळतोय. तिची मेलेली आई तिच्यासमोर प्रत्यक्ष आली होती. वसुधा मागच्या पावलीच वळाली, माझघरात आली आणि तिचा बर्फ झाला. समोर माझघर आणि ओसरीच्या मधल्या दारात ते बसलेत. तिचा जन्मदाता बाप. त्यांचे पिंगट डोळे तिच्यावर रोखलेले. ते उठून चालत तिच्या अंगावरनं सरळ स्वयंपाकघरात गेले.
आईचं कळवळून ओरडणं, किंचाळणं, बाबांचा खदा खदा हसण्याचा आवाज. साऱ्या घरभर या आवाजाचे प्रतिध्वनी उमटले. वसुधा समोरच्या दाराकडे धावली. वसुधा, झालं तेवढं खूप झालं, तू तुझ्या काकांकडे जा. देशपांडे काकूंनी धावत घरात शिरलेल्या वसुधाला शांत केलं, समजावलं. काकू, बळवंत दादा परत आल्याशिवाय मी हे घर सोडणार नाही. जास्तीत जास्त काय होईल, माझा जीव जाईल एवढंच ना. पण आता वसुधाच्या आवाजात पहिला ठामपणा नव्हता. तुझा बळवंत दादा परत येणार नाही, देशपांडे काका म्हणाले. कशावरून? तो घरी परत न येण्यासाठी घराबाहेर पडलाय. हे बघ वसुधा, जे घडायचंय ते घडून गेलंय. किती दिवस तू त्या वास्तूत राहणार? तुझं घर, ती वास्तू बाधित आहे. म्हणायला नको, पण सत्य तेच आहे. तुझ्या घरात तुझ्या आईबापाची पिशाच्य वावरत आहेत. जिवंतपणी तुझ्या बापानं कधी सुखाचा घास तुझ्या आईला खाऊ दिला नाही. अगं हो, ती कधी चुकून शेजारी 4 घटका सुद्धा बसली नाही. तुझ्या आजीची तिच्यावर घारीसारखी नजर होती. तुझ्या आईनं तिच्या लेकाच्या विक्षिप्त लहरीपणाची कुठे वाच्यता करू नये म्हणून सतत आईवरती पाळत ठेवून असायची. हळदी कुंकवाला, पूजेबीजेला कुठेही गेली तरी म्हातारी सोबतीला असायचीच. एकदा म्हातारीची नजर चुकवून करकरीत दुपारची आली आणि माझ्या गळ्यात पडून ढसाढसा रडली. तिच्या दरिद्री बापानं तिला देसायांच्या घरात लोटली आणि तिच्या आयुष्यावरच निखारा ठेवला. पोरी, अगं काय सांगू तुला. अगं तिच्या मांड्यांवर, पाठीवर, छातीवर भाजल्याचे, मारल्याचे हिरवे निळे व्रण बघून माझ्या काळजाचं पाणी पाणी झालं. तुझ्या आईपेक्षा वयानं 12-15 वर्षांनी मोठ्या असलेल्या तुझ्या बापानं पिसाट अनावर वासनेपोटी अति छळलं तिला, जळत्या लाकडानं भाजलं तिला. नका सांगू ना, ऐकवत नाहीये मला हे सगळं पाहिलंय मी. तिचा केविलवाणा आक्रोश ऐकलाय. बाबा कसे होते ते मला माहिती आहे. बळवंत दादा आणि मी, आमचं सगळं लहानपण त्यांच्या क्रूर रागीट स्वभावानं कोमेजून गेलं. आमचं जरा काही चुकलं की ते गुरासारखे मारायचे आम्हाला. मॅट्रिकच्या परीक्षेत दादा नापास झाला. घरी गेल्यावर बाबांचा मार बसणार म्हणून तो घरी आलाच नाही. 4 दिवस, अख्खे 4 दिवस तो घराबाहेर होता. बाबांनी त्याला रामटेकला जाऊन परत आणलं. बाबांच्या एका मित्रानं त्याला तिथे पाहिलं होतं म्हणे. बाबांनी घरी आणून त्याला बेदम मारलं. इतकंच नाही तर त्याला 2 दिवस उपाशी ठेवलं. आई त्यांच्यामध्ये पडली तर तिलाही मारलं. आम्ही दोघं 2 दिवस जेवलो नाही, पण बाबा मात्र 2 वेळेला आरामात खातपीत होते. पार उलट्या काळजाचे होते ते. माझ्या संसाराची वाताहत झाली त्याचंही त्यांना सुखदुःख वाटलं नाही. त्यांच्या नित्यक्रमात फरक पडला नाही. त्या दिवशी बळवंत दादाच्या समोर बाबांनी आईला फरफटत माडीवर नेण्याचा प्रयत्न केला. बळवंत दादा संतापून बाबांना वाटेल ते बोलला. तरुण मुलगा, लग्न होऊन परत आलेली मुलगी आणि त्यांच्यासमोर भोग मागणारा पिसाट नवरा. आईच्या सहनशक्तीची कसोटी पाहणारी ती संध्याकाळ. त्याच तिन्ही सांजेला तिने अंगावर रॉकेल ओतून स्वतःला जाळून घेतलं. आई गेली. दुःखात बळवंत दादाचा तोल गेला. आईच्या 13वीच्या दिवशी बाबांना खूप बोलला तो. संतापून बाबा त्याला मारायला धावले. त्यांना ढकलून तो घराबाहेर पडला. बाबा वारले तरी तो परत आला नाही. काकू, माझा दादा परत येईपर्यंत मी ते घर सोडून जाऊ शकत नाही. मी त्याची वाट पाहीन. तो नक्की परत येईल काकू. वसुधाच्या डोळ्यातनं घळघळ अश्रू व्हायला लागले. काकूंनी तिला जवळ ओढलं. वसुधा, तू इथे राहा आमच्या घरी.
मागची खोली रिकामी आहे, तिथे राहा हो. काकांना सांगून मी तुला कुठे नोकरी लावायची सोय करते. पण त्या झपाटलेल्या घरात मी तुला जाऊ देणार नाही. काकूंनी म्हटल्याप्रमाणे केलं. वसुधाला एका प्रायमरी शाळेत मास्तरणीची नोकरी लागली. ती काकूंच्या मागच्या खोलीत राहायला आली. तिच्या घरातनं किंचाळण्याचे, ओरडण्याचे आवाज येतात. रात्री बेरात्री झोपाळ्याच्या कड्या कुरकुरतात. मध्ये बराच काळ पुढे सरकला. वसुधा अर्धांग वायूहून अंथरुणाला खिळली. सदाशिव काकांनी तिला दवाखान्यात भरती केलं. तिथेच तिचा शेवटही झाला. देसायांच्या त्या घराची पडझड होत होती. शेवटी ते घर मातीत मिळालं. वळचणीला लावलेली अस्थींची पुरचुंडी ही मातीत मिसळली. त्याच्यावर काळाचे थरावर थर चढत गेले. जिथे पूर्वी देसाईंचं घर उभं होतं तिथे आज उद्ध्वस्त खिंडार आहे. अजूनही त्या खिंडारातनं बोलण्याचे आवाज येतात, किंकाळ्या ऐकू येतात. कुठलेही धार्मिक संस्कार न झालेल्या त्या अस्थी मातीच्या थराखाली गाडल्या गेल्या. आत्म्याच्या वासना मात्र अनिर्बंध झालेल्या. उद्ध्वस्त वास्तूत वावरणाऱ्या लसलसत्या वासना. त्या वासनेचा कायम बळी ठरलेल्या कालिंदीचा हुंदका त्या जागेत पाऊल ठेवता क्षणी जाणवतो. त्या दोघांचं अस्तित्व जाणवतं. श्रोते हो, ही होती ज्योती पुजारी यांची कथा, न पुरे ही वासना. कथा कशी वाटली हे कमेंट करून जरूर लिहा. ही कथा मित्रपरिवारात, नातेवाईकात शेअर करा. आणि हो, कथेचा व्हिडिओ लाईक करायला मात्र विसरू नका. आणि चॅनल सबस्क्राईब करायचं राहिलं असेल तर चॅनल तेवढं सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात अशाच उत्तम कथेसह. तोपर्यंत नमस्कार मित्रहो.